हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे वरून कुरकुरीत आणि मधून खुसखुशीत आणि जाळीदार असे मेदू वडे. तर त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर आता ही डाळ मी बाउलमध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. म्हणजे ना, उडदाच्या डाळीवर पॉलिशिंग केलेली डाळ असते, याच्यावरनं पावडर ते नसतं, त्याच्यामुळं याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालून 6 तास भिजत ठेवायचं आहे, किंवा तुम्ही याला रात्रभरही भिजत ठेवू शकता. तर बघा, आता इथं ना मी रात्रभर भिजत ठेवलेली होती डाळ आणि छान अशी ना सकाळी बघा चांगली अशी फुगलेली आहे. तर आता याच्यातलं पाणी काढून ना चांगली कोरडी करून घ्यायची आहे डाळ. आता बघा, याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता याला बारीक करून घेऊया. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना ही डाळ काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक तुकडा अद्रकाचा आणि एक हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता याच्यामध्ये ना मी थोडंही पाण्याचा वापर न करता छान अशी डाळ ना बारीक करून घेतलेली आहे. तर बघा, ही डाळ वाटताना ना फक्त मी 2 चमचे पाण्याचा वापर करून ही डाळ अशी स्मूथ असं बेटर तयार करून घेतलेलं आहे. तर आता ही बेटर चांगलं असं तयार झाल्यानंतर बघा, आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता इथं बेटर काढून झाल्यानंतर आता छान असं ना याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही एकजीव करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून झाली की ना ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि ना असं आपल्या हाताच्या साह्यानं ना एकाच डायरेक्शनमध्ये छान असं ना फेटून घ्यायचं आहे. असं केल्यानं ना आपलं पीठ ना छान असं ना हलकं होतं आणि ना याच्यामध्ये हवा भरल्यामुळं आपले मेदूवडे करताना ना हलके आणि जाळीदार आणि कुरकुरीत असे तयार होतात. त्यामुळं एकाच डायरेक्शनमध्ये हे बेटर छान असं ना फिरवून चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता, आता हे बेटर चांगलं तयार झालेलं आहे. तर आता हे बेटर तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे इथं मी आणि ही बेटरचा एक गोळा ना याच्यामध्ये सोडून बघते. ही जर बेटरचा गोळा डायरेक्ट खाली गेला तळाशी वाटीच्या, तर ना समजून जायचं की हे बेटर तयार नाही आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता, आपलं बेटरचा गोळा वरी पाण्यावर तरंगतोय, म्हणजे ना आपलं बेटर चांगलं तयार झालेलं आहे. तर चला मग आता आपण मेदूवडे करून घेऊया. तर इथं मी ना एक पळी घेतलेली आहे आणि या पळीला ना तेल पाणी लावून झाल्यानंतर आपल्याला जेवढा वडा छोटा मोठा करायचा आहे तेवढं बेटर घ्यायचं आहे आणि ना असं पसरवून घ्यायचं आहे पळीवर आणि ना बोटानं असं येज करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल ठेवलं आहे मी गरम करायला. तेल चांगलं मीडियम टेम्परेचरचं गरम झाल्यानंतर हे ना वडे सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता, पाणी लावल्यामुळं पळीला ना छान असे वडे ते सोडले जात आहेत. पळीला चिटकत पण नाही, काही नाही, छान असे एकदम सोप्या पद्धतीनं आपले वडे सुटले जात आहेत. याच पद्धतीनं मी बघा सगळेच वडे करून घेणार आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं. आता हे वडे तळताना ना मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे, नाहीतर मोठा गॅस केलं ना वडे आतून कच्चे राहतात आणि असे ना कुरकुरीत आणि जाळीदार असे बनत नाहीत. त्यामुळं मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता मेदूवड्याला कलर किती छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आणि सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत. तर बघू शकता, याच पद्धतीनं मी सगळे वडे ना करून घेणार आहे. तर जर तुम्हाला माझी साधी सिंपल अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आपले मस्त असे मेदूवडे तयार झालेले आहेत. याच्यासोबत मी सांबर आणि चटणी बनवलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.